नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. मी आपणास आज 7 जुलैचा लोकसत्ता या मराठी पत्रामध्ये असणारी एक बातमी वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर थोडक्यात मी आपल्याशी चर्चा करणार आहे. तरी हा व्हिडिओ छोटा आहे, आपण हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा. तर बातमी अशी आहे, 20,000 लिटर संसयेत दूध नष्ट, 26 जणांवर गुन्हा. दूध भेसळीचे राज्यव्यापी जाळे उघडकीस. राज्यभर कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या जाळ्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून भेसळीच्या संपूर्ण पुरवठा साखळी उघडकीस आणली आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या 5 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी टाकलेल्या धाडीत तब्बल 1,47,93,945 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर 20,000 लिटर संसयित दूध नष्ट केले. या प्रकरणी 26 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून 13 आरोपींना अटक केली. तपासात दूध भुकटी, व्हेक्यू, डेअरी पावडर, इम्ल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे निष्पन्न झाले. या भेसळयुक्त साहित्याचा पुरवठा मुख्यत्वे पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. गुप्त तपासाच्या दरम्यान प्रशासनाने केवळ भेसळयुक्त माल जप्त करण्याऐवजी संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास केला. तपासात मंचर येथील सुशांत हिंगे हा मुख्य सूत्रधार असल्याचे, तर संदीप लोढा हा या व्यवहारातील सल्लागार असल्याचे समोर आले. शेतकरी दूध संकलन केंद्रे आणि मोठ्या पॅकिंग केंद्रांना नियमितपणे भेसळयुक्त साहित्य पुरवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही अत्यंत भीषण, अत्यंत वाईट बातमी आपल्याला म्हणता येईल. कारण की तुकाराम मुंढे साहेबांनी या मंचर या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली धाड घालून हे जे दुधामध्ये केमिकल, शॅम्पू आणि वेगवेगळे पदार्थ जे आरोग्याला घातक आहेत असे पदार्थांचं मिश्रण करून त्यांनी एका पद्धतीने एक मोठा त्या ठिकाणी उद्योग सुरू केला होता की नकली दूध बनवायचं आणि ते इतरत्र पाठवायचं आणि त्या माध्यमातून करोडो रुपये कमवायचे, असा त्या ठिकाणी धंदा चालला होता मंचर आणि त्या परिसरामध्ये. आणि तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून आणि माननीय पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी धाड टाकण्यात आली व आपण बातमीत ऐकलं त्याप्रमाणे आता कारवाई सुरू झालेली आहे. या ठिकाणी तुकाराम मुंढे साहेब व त्या पोलीस कारवाईमध्ये सामील झालेल्या सर्व पोलीस कर्मचारी यांचे देखील अभिनंदन केले पाहिजे. आयुक्त तुकाराम मुंढे साहेब सांगतात की 1 महिन्यापूर्वीच मला त्या ठिकाणी अशा पद्धतीचं गैरकाम चाललेलं आहे, अशा पद्धतीचं दुधामध्ये भेसळ केली जात आहे, दूध वाईट पद्धतीने बनवलं जात आहे, अशी पक्की माहिती तुकाराम मुंढे साहेबांना मिळाली आणि त्यांनी 1 महिनाबरोबर अशा लोकांवर पाळत ठेवून ती कारवाई केली आणि त्यांना रंगेहात पकडलं. आणि त्यांनी तुकाराम मुंढे साहेबांनी असे म्हटलं आहे की महाराष्ट्राचे जे पोलीस कमिशनर आहेत सदानंद दाते साहेब यांच्याशी सल्लामसलत करून आणि मग सदानंद दाते साहेबांनी एक त्यांची पोलीस अधिकाऱ्यांची टीम बनवली आणि त्या टीमच्या माध्यमातून अनेक तुकाराम मुंढे साहेबांच्या डिपार्टमेंटचे अधिकारी मिळून ही कारवाई करण्यात आली. आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणावंसे वाटतं की त्या कारवाईमध्ये झालेले सर्व पोलीस कर्मचारी व त्या कारवाईमध्ये झालेल्या कारवाईमध्ये सामील झालेले तुकाराम मुंढे साहेबांचे सर्व
अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग यांचे देखील कौतुक केले पाहिजे, अभिनंदन केले पाहिजे की त्यांच्यातला एखादा कुणी फुटला नाही. बऱ्याच वेळा काय होते, अशी एखादी खबर त्या ठिकाणी अगोदर दिली जाते आणि मग त्यावेळेला ते जे गुन्हेगार असतात ते मुद्देमाल लंपास करतात आणि मग रंगे हात त्यांना पकडता येत नाही. या मोहिमेमध्ये सर्व पोलीस यंत्रणा व मुंडे साहेबांचे सर्व पोलीस अधिकारी यांनी अत्यंत संयमाने सामंजस्याने एकत्रित या ठिकाणी तो धाड घातली. एकत्रितपणे या 1 महिन्याची पाळी ठेवून या प्रकरणामध्ये त्या संस्थेत त्यांना पकडलेलं आहे. अत्यंत वाईट परिस्थिती अत्यंत भीषण परिस्थिती की माणसाच्या आरोग्याची खेळ, लहान मुलांच्या आरोग्याची खेळ, घातक पदार्थ त्या दुधामध्ये मिक्स करून ते दूध जर विकलं जात असेल आणि ते रॅकेट इतकं मोठं 5-6 जिल्ह्यांमध्ये त्यांचं दूध जात होतं आणि अनेक दूध डेअरींना ते फॉर्म्युला पुरवत होते. अशा पद्धतीची देखील माहिती आली आणि अशा आरोग्याशी खेळणारे नालायक लोक असतील, दुष्ट लोक असतील, अशांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. या ठिकाणी आपल्याला एक म्हणावंसं वाटतं की या मंचर आणि आंबेगाव या विभागातून सातत्याने निवडून येणारे एकेकाळी माननीय शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील या आंबेगाव मतदारसंघातून सातत्याने निवडून येतात. हे आंबेगाव असेल, खेड असेल किंवा विशेषतः मंचर आंबेगाव या भागातील चप्पांना चप्पा दिलीप वळसे पाटलांना माहीत आहे. लहानचे मोठे त्या ठिकाणी झालेले पूर्ण राजकारण त्या मतदारसंघामधूनच त्यांचं पुढे आलेलं आहे. तर दिलीप वळसे पाटील त्या मंचर भागामधील आणि आंबेगाव भागामधील गाव त्यांना माहिती आहे. त्या प्रत्येक गावामध्ये काय काय चाललं ते सर्व त्यांना माहिती आहे. परंतु मंचरमध्ये एवढ्या मोठ्या गावाच्या आजूबाजूला अशा पद्धतीचा काळा धंदा चालला आहे हेच बाकी दिलीप वळसे पाटलांच्या बाकी लक्षात आलं नाही. ही एक आश्चर्याची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. कारण हे साहेब त्यांच्या तरुणपणापासून तर अगदी त्यांच्या वयस्करपणापर्यंत माननीय शरद पवार साहेबांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. शरद पवार साहेबांचे ते विश्वासू आणि आता सुमित्रादेवी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते कार्यरत आहेत. तर त्यांना त्या भागातली संपूर्ण माहिती आहे. परंतु त्यांच्या बाकी ही एक गोष्ट लक्षात आलेली आहे की लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय त्यांच्या मंचर या भागातून. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारं पोलीस स्टेशन असेल, त्या ठिकाणी त्या आजूबाजूच्या गावातले सरपंच असतील, कुणी मान्यवर व्यक्ती असतील, नेते असतील, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, यांच्या कोणाच्याच ते लक्षात आलं नाही. आणि त्या अगोदर त्या ठिकाणी अन्न व प्रशासन विभागाचे काही अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्या लक्षात आलं नाही. परंतु आता तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून हे प्रकरण उघडकीस आलं. आणि या ठिकाणी मला असं म्हणावंसं वाटतं की ज्या महोदयांनी, ज्या उच्च अधिकारी आणि उच्च राजकारण्यांनी, उच्च प्रशासकीय मंत्र्यांनी किंवा उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडेंची बदली केली आणि त्यांना अन्न व औषध प्रशासनामध्ये पाठवलं, खरं म्हणजे त्यांची जनतेवर फार मेहरबानी झाली. त्यांचे खरं आभारच मानलं पाहिजे का तुम्ही चांगलं काम केलं का तुकाराम मुंडे साहेबांना या विभागामध्ये तुम्ही पाठवलं. कारण हा विभाग असा आहे की लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. भेसळ कुठल्याही पदार्थामध्ये जर भेसळ होत असेल तर डायरेक्ट ती भेसळ तो पदार्थ माणसांच्या पोटामध्ये जातो आणि पोट बिघडतं आणि अनेक पद्धतीचे आजार निर्माण होतात, मोठे गंभीर आजार निर्माण होतात. आणि त्या भागामध्ये मग असणारे हॉस्पिटल वाढत आहेत, डॉक्टर वाढत आहेत, डॉक्टरांची फी वाढते आणि लोक आजारी पडत आहेत, लोक हॉस्पिटलमध्ये जात आहेत, लोक डॉक्टरांना पैसे घालवतात आणि अनेकांचे या माध्यमातून जीव देखील जातात. आणि या माध्यमाच्या या भेसळीच्या माध्यमातून डॉक्टरांचे प्रचंड मोठे मोठे हॉस्पिटल उभे राहत आहेत आणि मोठ्या मोठ्या त्यांच्या त्या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे. आणि माणसं आजारी पडली की डॉक्टरकडे जाणार आणि मग डॉक्टर पण कमवतो आणि औषधाच्या कंपन्या देखील कमवत आहेत या माध्यमातून असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा असं म्हणायचं वाटतं की दुधामध्ये अशा पद्धतीचे घातक पदार्थ करून जर दूध बनवत असतील आणि ते आपल्या लेकराबाळांच्या पोटात जात असेल तर हा किती भीषण गुन्हा आहे. आणि म्हणून आता मायबाप सरकारने बाकी ज्यांना कुणी पकडलं आहे ते भले कुठल्याही राजकीय पक्षाचे नातेवाईक असू, त्यांचे गणगोत असू, जवळचे असू, लांबचे असू, आणि त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कुठलाही म्हणजे कोणाला
दडपणाला बळी न पडता या लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, लवकर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सक्त मजुरी झाली पाहिजे, असं सर्वसामान्य जणांना वाटते. आता याच्यामध्ये असं बऱ्याचशा ठिकाणी बोललं जातं की अनेक मोठ्या त्या भागातल्या राजकीय नेत्यांच्या संदर्भामध्ये राजकीय नेते असतील, पुढारी असतील, त्यांच्या संबंधित काही माणसं आहेत, त्यांच्या परिचयाची माणसं आहेत. परंतु या अनेकदा असं काय होतं की या ज्यावेळेला अशा मोठ्या धाडी पडतात त्यावेळेला जे मोठे असतात राजकारणी किंवा मोठे मोठे अधिकारी किंवा यांना शक्यतो काहीच होत नाही, ते सुटतात. परंतु छोटे छोटे लोक जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करतात असे लोक पकडले जातात. पण त्या पाठीमागे देखील अनेक मोठ्यांचा देखील हात असतो, परंतु त्यांच्यावर काही कारवाई होताना आपल्याला दिसत नाही. तर आपल्याला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की संबंधित जेवढे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि पुन्हा एकदा आपण असं म्हणू शकतो मायबाप सरकारला का आता तुकाराम मुंडे साहेबांची बाकी या विभागामधून 3 वर्ष तरी बदली करू नका. कारण हे जे त्यांचं खातं आहे अन्न व औषध प्रशासन, हे लोकांच्या डायरेक्ट जीवन मरणाशी त्यांच्या आरोग्याची संबंधित खातं आहे. आणि तुकाराम मुंडे साहेब जर 3 वर्ष या ठिकाणी राहिले तर असंख्य प्रकारच्या गोष्टी होणाऱ्या ज्या वाईट घटना घडत आहेत ते त्याच्यावर आळा आणू शकतात. आणि स्वच्छ अन्न, स्वच्छ औषधं, चांगली औषधं माणसांच्या पोटामध्ये जातील. आणि म्हणून मायबाप सरकारने बाकी आता तुकाराम मुंडे यांची बदली करू नये हीच बाकी सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे. आणि या दूध भेसळीमध्ये जेवढे आरोपी आहेत त्यांना कठोर सजा झाली पाहिजे. मग ते कोणाचाही नातेवाईक असू द्या आणि किती मोठा नेता त्यांच्या ओळखी पाळखीचा असू दे. आणि म्हणून तुकाराम मुंडे यापुढील काळात देखील अनेक वेगवेगळ्या म्हणजे अनेक औषधाच्या कंपन्या असतील किंवा जे खाण्याचे पदार्थ असतील या संदर्भात देखील आता यापुढील काळामध्ये धाडे घालतील असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी बाकी एक मोठं रॅकेट होतं ते बाकी तुकाराम मुंडे यांनी उद्ध्वस्त केलं. पुन्हा एकदा त्या मोहिमेमध्ये सामील झालेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि त्याचप्रमाणे अन्न व प्रशासन विभागातील सर्व अधिकारी यांचे खरोखर अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी कुठलीही बातमी न फोडता अत्यंत सामंजस्याने प्रत्यक्ष रंगी हात या नालायक लोकांना पकडलं. आणि म्हणून त्या सर्वांचंच अभिनंदन केलं पाहिजे आणि तुकाराम मुंडे साहेबांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत असतो. तरी तुम्ही कृपया माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.